Friends, today we will learn a lesson, an astrologer's day. Let's see significance of the title. An astrologer's day arouses curiosity as something might have taken place on a particular day. It attracts the readers to go through the text. The title creates curiosity in the mind of the reader about astrology and astrologer's life. Let's say ice-breaking activities. Discuss with your partner and complete the activity. What are your strengths? First one is given. Painting and drawing. Why do you feel so? Can visualize, express. Dream career, commercial artist, कार्टुनिस्ट. जर पेंटिंग अँड ड्रॉइंग आपली शक्तीस्थळ असेल, आपला एक चांगला पॉइंट असेल, तर आपण चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा व्यक्त करू शकतो. तर आपण चांगले आर्टिस्ट होऊ शकतो, कार्टुनिस्ट होऊ शकतो. स्ट्रेंथ जर सिंगिंग असेल तर व्हॉइस मॉड्युलेशन, आपण चांगले सिंगर होऊ शकतो. टीचिंग, लव टू एज्युकेट अदर्स, चांगले टीचर होऊ शकतो. म्युझिक, पॅशनेट फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, चांगले सिंगर होऊ शकतो. लेट्स सी अनदर क्वेश्चन. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ व्हिलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आपल्या स्थानिक बाजारपेठेतलं चित्र हे खूप आकर्षित करणार असतं. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन सेल देअर वेअर्स. विविध व्यवसायातले लोक आपले वस्तू तिथं विकताना आपण बघतो. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज ऍट द लोकल मार्केट. मग त्या लोकल मार्केटमध्ये, स्थानिक बाजारपेठेत कोणकोणत्या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालतात. सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्लोसरी, ही ऍक्टिव्हिटी आपण बघतो. सेलिंग बलून्स, सेलिंग व्हेजिटेबल्स, यूज ऑफ डिफरंट लँग्वेजेस, हे बघतो. सेलिंग गारमेंट्स अँड क्लॉथ्स, selling snacks and fast food, selling steel and earthenwares. All these activities we find in local market. Let's see another question. In a village, town, city, it is quite common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. आपल्या शहरात, आपल्या खेड्यात एखाद्या स्थानिक बाजारपेठेच्या रस्त्यावर एखादा ज्योतिषी बसलेला आपल्याला दिसतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. ट्रेड याचा अर्थ व्यवसाय. मग त्या ज्योतिषाच्या व्यवसायासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. फर्स्ट वन इज गिवन. पॅरॉट, कार्ड्स, पोपट असतो, कार्ड्स असतात तिथं. कॉवरी शेल्स त्याला गरजेची असते. लेमन्स गरजेच्या असतात. टर्बन, धोती, या गोष्टी त्याला त्याच्या व्यवसायासाठी गरजेच्या आहेत. ड्राईड लिव्स विथ रायटिंग ऑन देम. क्लॉथ विथ मिस्टिक सायन्स टू स्प्रेड हिज कार्ड्स. अशा प्रकारचा कापड की तिथं काहीतरी अशा चमत्कारिक अशा प्रकारच्या खुणा केलेल्या असतात. कॉइन्स, कॉइन्स त्याला लागत असतात. ऑल दीज थिंग्स ही नीड फॉर हिज ट्रेड. Let's see another question. There are certain unreasonable beliefs among people living in our society. आपल्या समाजात वावरत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की काही अशा प्रकारचे विश्वास समाजात आपल्याला रूढ झालेले दिसतात की त्यामागे कोणत्याही प्रकारचा कार्यकारण भाव आपल्याला आढळत नाही. Certain common events are linked with superstitions. काही घटना ज्या असतात तर त्या अंधश्रद्धेशी जोडलेल्या दिसतात. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक विथ देम अँड मीन्स ऑफ देअर एरिडिकेशन. की अशा प्रकारचे इव्हेंट्स लक्षात घ्या, त्या लिस्ट करा आणि या प्रकारच्या इव्हेंट्सचं निर्मूलन करायचं असेल, या अंधश्रद्धेचं निर्मूलन करायचं असेल तर आपण काय करू शकतो याच्यावरही विचार करा. ऍक्च्युली ऑल दिस आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज such types of activities are asked under the personal response types of questions. Therefore, be attentive while listening
while solving these activities. फर्स्ट इव्हेंट काय दिली, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. आपल्या रस्ता जर एखादी कॅट क्रॉस करत असेल तर आपल्याला तो एक बिलीफ आहे, एक अनरिझनेबल बिलीफ आहे का, तर समथिंग बॅड विल हॅपन, एखादी वाईट गोष्ट घडेल असं आपल्याला वाटतं. वॉकिंग अंडर अ लॅडर, समथिंग अनफॉर्च्युनेट विल हॅपन. टू किल कॅट्स, ही पण डिसबिलीफ आहे. टू कट नेल्स ॲट नाईट, टू टेक सॉल्ट ऑन द हँड. सॉल्ट ऑन द हँड, आपण हातावर जर एखादं मीठ देतो किंवा घेत नाही, याचा अर्थ काय, अनलकी फॉर द पर्सन, त्या व्यक्तीसाठी आपण अनलकी ठरू शकतो. सच टाइप्स ऑफ डिसबिलीफ आपल्याला आपल्या समाजात आढळतात. मग ते एरिडिकेट करायचे असेल, त्याचं निर्मूलन करायचं असेल तर काय करावं लागतं, द ओनली मीन्स ऑफ एज्युकेशन इज थ्रू एज्युकेशन. इट मीन्स वी कॅन रिमूव्ह सच अनरिझनेबल बिलीफ फ्रॉम अवर सोसायटी थ्रू एज्युकेशन. सायंटिफिक ॲटिट्यूड मस्ट बी डेव्हलप इन सोसायटी. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आपण विकसित केला पाहिजे. रिलिजियस हेड्स मस्ट कॉन्सेल अँड गाईड देअर फॉलोअर्स. काही धार्मिक गुरु जे असतात तर त्यांनी सुद्धा त्यांचे जे अनुयायी आहेत तर त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. तेव्हाच अशा प्रकारच्या डिसबिलीफ समाजातून दूर होऊ शकतील की त्याच्या मागे कोणत्याही प्रकारचं रिझन नाही. आर के नारायण. आर के नारायण वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमंग इंडियन इंग्लिश रायटर्स. की भारतातले इंग्रजी लेखकांमधले सर्वात प्रख्यात अशा प्रकारचं नाव म्हणजे आर के नारायण. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. 14 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 5 व्हॉल्युम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. 5 अशा प्रकारच्या कथा संग्रह त्यांनी लिहिले. अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. ट्रॅव्हलॉग्स, दिस इज द न्यू वर्ड फॉर यू, त्याला आपण प्रवास वर्णन असं म्हणतो. हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन्स टू हिज क्रेडिट. He also wrote his memoir, My Days. Narayan created the imaginary town of Malgudi. मालगुडी नावाचं एक काल्पनिक शहर नारायण यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये त्यांनी शब्दांकित केलेलं दिसतं. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड. भारतीय समाज व्यवस्थेची सेटिंग आणि त्या भारतीय समाज व्यवस्थेतल्या इथं विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण पात्र त्यांनी रेखाटलेली दिसतात. Amidst unpredictable events, his stories are grounded in a compassionate humanism and celebrated humor and energy of ordinary life. It means his stories are based on humanism. We find humor in his stories, and his stories are narrated around the ordinary Indian society, ordinary Indian life. His stories are characterized by a simple style and subtle humor. त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत तर त्यात त्यांची जी कथनाची शैली आहे ती अतिशय साधी आहे आणि एक विनोदी पद्धतीने त्यांनी कथन करत असताना एक उपहासात्मक भाष्य समाजाच्या अवगुणांवर केलेलं दिसतं. Narayan was introduced to American readers in 1952 by Michigan State University Press. Michigan State University Press नावाची एक प्रकाशन संस्था होती. त्या संस्थेने नारायण यांच्या कादंबऱ्या छापल्या, यांची पुस्तकं छापली आणि त्यानंतर मग नारायण, आर के नारायण हे अमेरिकन वाचकांना परिचित झालेत. Swami and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, and Astrologer's Day, and other stories. Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide, and many other books. हे सर्व पुस्तकं या मॅचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले आहेत. हिज नॉवेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961. 1961 साली गाईड नावाच्या त्यांच्या नॉवेलला
साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. गाईड या त्यांच्या नॉवेलवर आधारित हिंदी चित्रपटही निघालेला आहे. द मोस्ट कोव्हेटेड लिटररी हॉनर इन इंडिया, भारतातला सर्वात प्रख्यात अशा प्रकारचा साहित्यिक पुरस्कार त्याला मानलं जातं. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस, अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. की भारतीयत्व, साधेपणा, उपहास, विनोद या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या लेखनाला, साहित्य लेखनाला एक प्रकारचं अस्सल अशा प्रकारचं साहित्य मूल्य प्राप्त झालेलं दिसतं. नारायण टिपिकली पोर्ट्रेट्स द पिक्युरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. भारतीय दैनंदिन जीवनातील, भारताच्या दैनंदिन जीवनातील उपहास आणि मानवी नातेसंबंध याचं अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं शब्दांकन आर के नारायण यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून, कादंबऱ्यांच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून केलेलं दिसतं. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जिनियल ह्युमर अँड एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. की एक प्रकारचं ह्युमर, सिम्प्लिसिटी हे सर्व वैशिष्ट्य आर के नारायण यांच्या साहित्याचे आपल्याला दिसतात. आता लाईन बाय लाईन आपण आर के नारायण यांची स्टोरी अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही बघण्याचा प्रयत्न करू. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ डझन ऑफ काउरी शेल्स. आता काउरी शेल्स हा एक नवीन शब्द आला आहे. अ सी ॲनिमल whose shells are used for various purpose. की तो दुपारच्या वेळी आपली ती बॅग उघडतो आणि आपल्या व्यवसायाला लागणारे सर्व साहित्य बाहेर काढतो. त्याच्यात काही काउरी शेल्स पण असतात. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. एक चौकनी अशा प्रकारचा कापडाचा तुकडा असतो. त्या कापडाच्या तुकड्यावर ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, mystic, something that relate to supernatural powers, is not easily understood. की रहस्यमय अशा प्रकारच्या चार्ट्स तिथे रेखाटलेला असतो. एक नोटबुक काढतो. अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंगचं एक बंडल काढतो. हिज फोरहेड वॉज रिस्प्लिडंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मेलियन. हिज आईज स्पार्क विथ a sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers. आता इथं रिस्प्लिडंट म्हणजे ब्राईट, शायनिंग, इम्प्रेसिव्ह. वर्मिलियन याचा अर्थ सिंदूर हा अर्थ घ्यायचा. की त्याचा जे कपाळ आहे, फोरहेड आहे, तर तिथं काही रक्षा लावलेली असते, काही सिंदूर लावलेला असतो आणि त्याचे डोळे चमकत असतात. आणि एक प्रकारची ॲबनॉर्मल ग्लीम याचा अर्थ एक प्रकारचा आकर्षित अशा प्रकारचं चेहरा त्याला दिसत असतो. आणि नेहमी त्याचे डोळे इन सर्च ऑफ कस्टमर्स, त्याच्या ग्राहकाच्या शोधात त्याचे डोळे असतात. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. त्याच्या डोळ्यांमध्ये त्याचे जे क्लायंट असतात तर त्यांना एक प्रॉफेटिक लाईट याचा अर्थ असा आहे, ॲक्युरेटली प्रिडिक्टिंग व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. म्हणजे भविष्यातला एक प्रकाश त्याच्या डोळ्यात त्याच्या साध्या भोळ्या अशा प्रकारच्या ग्राहकांना दिसत असतो. आणि त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना अतिशय कम्फर्ट जाणवत असतो. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स. त्याच्या डोळ्याची जी शक्ती असते, एनहान्स, इट मीन्स टू इन्क्रीज, ती वाढत असते. बाय देअर पोझिशन प्लेस ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड डार्क विस्कस विथ स्टीम डाऊन इन हिज चिक्स. की त्याचे डोळे हे रंगवलेलं त्याचं कपाळ आणि त्याची गाल याच्यामध्येचे जे डोळे असतात आणि ते डोळे
एक लोकांना आकर्षित करण्याचं काम करत असतात. स्ट्रीम डाऊन द चिक्स, इवन हाफ विट आईज वी स्पार्कल इन सच अ सिटिंग. आणि अशा प्रकारच्या सेटिंगमध्ये त्याचे डोळे एक वेगळी चमक समोरच्याला त्याच्या डोळ्यात दिसत असते. टू क्राउन द इफेक्ट ही वूड अ सॅप्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि हा प्रभाव आणखी वाढावा यासाठी नारंगी रंगाचा फेटा त्यांनी गुंडाळलेला असतो. द कलर स्कीम नेवर फेल्ड. एक योग्य अशा प्रकारची ही यूज अ प्रॉपर कलर स्कीम. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीस आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस दलिया स्टॉक. कॉस्मॉस अ टाईप ऑफ फ्लावरिंग प्लांट. कॉस्मॉस एका फ्लावरिंग प्लांटचा प्रकार आहे. आणि जसे या फ्लावरिंग प्लांटकडं बीज अट्रॅक्ट होतात, मधमाशा अट्रॅक्ट होतात, तसे ग्राहक त्याकडे अट्रॅक्ट होतात. He sat under the boughs of a spreading termite tree, which flanked a path running through the town hall park. टाउन हॉलच्या पार्ककडे जो रस्ता जातो तिथे एक प्रचंड अशा प्रकारचं चिंचेचं झाड असतं आणि त्या झाडाच्या खाली त्यानं त्याचा व्यवसाय थाटलेला असतो. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. तसं बघितलं तर खूप अशा प्रकारच्या मार्गांनी ते योग्य अशा प्रकारची जागा त्यासाठी असते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. की खूपशा अशा प्रकारची गर्दी सकाळपासून तर रात्रीपर्यंत ये जा तिथून करत असते. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट वे. आणि खूपशा अशा प्रकारच्या ट्रेड्स आणि ऑक्युपेशन्स आपल्याला तिथं दिसतात. अ मेडिसिन सेलर असतो, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन अँड ऑल अबाउट अँड ऑक्शिनर ऑफ चीप क्लॉथ्स. म्हणजे स्वस्त अशा प्रकारच्या कपडे विकणारा, कपड्याचे लिलाव करणारा व्यक्ती. हु क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि तो कपडे विकणारा व्यक्ती अशा प्रकारचा एक वेगळा असा आवाज करून लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट टू हिम इन अ फेसिफोरसनेस केम अ वेंडर ऑफ अ फ्राईड ग्राउंडनट. व्हेसिफोरसनेस इट मीन्स बीइंग नॉइझी अँड लाऊड. तिथे ग्राउंडनट विकणारा, खारे शेंगदाणे विकणारा बसलेला असतो. तो पण वेगळ्या प्रकारचे आवाज, फेरीवाला तो बसलेला असतो, तो आवाज करत एक वेगळ्या प्रकारचा तिथं गोंधळ तो करत असतो, आवाज करत असतो. तो नेहमी हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम्स इज डे. तो त्याच्या वस्तूंना प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारे बोलवत असतो. कॉलिंग बॉम्बे आईस्क्रीम, काही वेळेस बॉम्बे आईस्क्रीम म्हणत असतो. वन डे द नेक्स्ट डे दिल्ली आल्मॉन्ड, ऑन द थर्ड डे राजास डेलिकसी. अशा प्रकारच्या त्याच्या शेंगदाण्यांना, त्याच्या वस्तूला वेगळ्या प्रकारच्या नावं बोलवून तो त्याच्या कस्टमर अट्रॅक्ट करत असतो. अँड सो ऑन अँड सो फोर्थ द पीपल फ्लॉक्ड टू हिम. आणि त्यामुळंच लोक त्याकडे गर्दी करून लोक त्याकडे उभे असलेले दिसतात, लोक त्याकडे गर्दी करत असतात आणि त्याचा फायदा ह्या ॲस्ट्रॉलॉजरला होत असतो. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड ऑफ डेल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. डेल्ड या शब्दाचा अर्थ आहे वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड आयडली. याचा अर्थ ही त्या शेंगदाण्याच्या विक्री कर्त्याकडे असणारे हे लोक ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा खूपसा वेळ घालत असतात किंवा ते त्याच्याकडे उभं असल्यामुळे खूपसा वेळ ते तिथेही असतात. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फेअर विच क्रॅक्ड अँड स्मॉक्ड अप अबाउ द ग्राउंडनट हीप नियर बाय. त्याच्यासोबत त्याच्या खाली शेंगदाण्यांचे काही टरफले पडलेले असतात. तिथं काही अस्पष्ट अशा प्रकारचा लाईट येत असतो आणि त्या लाईटमध्येच तो आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करत असतो. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग.
आणि तिथं त्या भागात म्युन्सिपलच्या लाइटनिंगचा बेनिफिट पण त्यांना मिळत नसतो. म्युन्सिपाल्टीची लाइटिंगचा बेनिफिट त्यांना मिळत नसतो. जो विविध प्रकारच्या दुकानदारांनी लाईट लावलेला असतो तेवढा बेनिफिट त्याला मिळत असतो. द द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. तिथं त्या जागेला त्या रस्त्याला फक्त काही शॉप्स जे असतात त्यांचे लाईट्स असतात. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेकेड फायर्स स्टक ऑन द पोल्स, सम वेअर लिट अप बाय द ओल्ड सायकल लॅम्प्स अँड ऑन ऑर टू. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या जे तिथे वेंडर्स असतात, जे तिथं विक्रेते असतात, तर त्यांचे विविध प्रकारचे लाईट्स असतात. त्या लाईटवरच ॲस्ट्रॉलॉजर आपलं काम करत असतो. इट वॉज अ बिलवेडरिंग. बिलवेडरिंग याचा अर्थ कन्फ्युजिंग अँड पझलिंग. क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि हलणाऱ्या अशा प्रकारच्या सावल्या आणि म्हणजे क्रिसक्रॉस अशा प्रकारच्या म्हणजे अतिशय अस्पष्ट अशा प्रकारच्या लाईट तिथे येत असतो. त्याचाच फायदा तो घेत असतो. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि ही गोष्ट ॲस्ट्रॉलॉजरसाठी सुटेड असते फॉर अ सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर विन ही बिगॅन हिज लाईफ. कारण की त्याने त्याच्या जीवनाची सुरुवात केली तेव्हा त्याला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं होतं असं काही त्यांनी आधीच मनात ठरवलेलं नव्हतं. ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. की दुसऱ्याच्या जीवनात भविष्यात काय घडणार आहे हे त्यालाही माहिती नसतं. त्याच्या जीवनात काय घडणार हेही त्याला माहिती नसतं. तो पण त्याच्या कस्टमरसारखाच अननोन असतो. ही वॉज ॲज मच ॲज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याचे निष्पाप अशा प्रकारचे ग्राहक जितके ग्रह ताऱ्यांबद्दल अनोळखी असतात तितकाच त्यालाही ग्रह ताऱ्यांचा फारसं ज्ञान नसतं. येट ही हॅड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. पण तो अशा काही गोष्टी करतो की ज्या गोष्टी लोकांना आवडतात आणि लोकांना आश्चर्यचकित करतात. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. तसं बघितलं तर त्याचा तो अभ्यासाचा एक भाग असतो, त्याचा एक सरावाचा भाग असतो. अँड श्रूड गेसवर्क. श्रूड या शब्दाचा अर्थ आहे अ गुड ॲट जजिंग पीपल, क्लेवर, शार्प. की तो एक गेसवर्कचा अंदाज वर्तवून समोरच्याचं भविष्य तो वर्तवत असतो. ऑल द टाइम, ऑल द सेम, इट वॉज ॲज मच ॲज हॉनेस्ट man's labor as any other. He deserved the wages he carried home at the end of the day. की एखाद्या हॉनेस्ट माणूस ज्या पद्धतीने काम करून दिवसाची मिळकत घरी घेऊन जातो त्याच पद्धतीने याचं काम सुद्धा कष्टाचं असतं. एक गेसवर्क, एक प्रॅक्टिस आणि एक अभ्यास या माध्यमातून तो आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करत असतो. या पद्धतीने आपण काही सिरीज युट्यूबला अपलोड करणार आहोत. काही भाग आपण अपलोड करणार आहोत. पहिला भाग आपण आज कंप्लीट करतो आहोत. तर इथं एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारले जातील. फॉर एक्झाम्पल असा प्रश्न येऊ शकतो, अशी ऍक्टिव्हिटी येऊ शकते. लिस्ट द फॅन्सी नेम्स द वेंडर ऑफ द फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज वेअर्स. तो फ्राईड ग्राउंडनट्स जो वेंडर असतो तो आपल्या वस्तूला कोणकोणत्या प्रकारची नावं देतो त्याची लिस्ट तयार करा. तर ती नावं आपल्याला या पॅसेजमध्ये आढळतील. नेक्स्ट असाही प्रश्न येऊ शकतो. अन ॲस्ट्रॉलॉजर्स अपीरन्स हेल्प्स टू क्रिएट अन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स. कम्प्लीट द फॉलोइंग. ॲस्ट्रॉलॉजर्सचं अपीरन्स त्याच्या क्लायंट्सवर इम्प्रेशन क्रिएट करतो. मग ते कसं क्रिएट करतो, 1, 2, 3 असं आपल्याला फॉर एक्झाम्पल असं द टर्बन ऑन हिज हेड, द सॅक्रेड ॲश and vermilion on his forehead, dark wrinkles covering his face. All these things create impression on the mind of his clients. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये कसा प्रश्न येऊ शकतो, ऑक्शन हा शब्द आहे तर याच्यापासून नाउन तयार करा. ऑक्शनर हा नाउन तयार झालं. रिमार्क, रिमार्केबल हे नाउन तयार झालं
ऑल दिस वर्ड्स आर इन अवर पॅसेज. जो पॅसेज आपण बघितला तर त्या पॅसेज मधले शब्द आहेत. फेल, फेल पासून फेलला सफिक्स लावा आणि नाऊन तयार करा. फेल्युअर हे त्याचं नाऊन तयार होऊ शकतं. एनहान्स, एनहान्स पासून नाऊन तयार करा. एनहान्समेंट हे त्याचं नाऊन होऊ शकतं. की या पद्धतीनं प्रश्न आपल्याला बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. आता कम्प्लीट द फॉलोइंग अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की एखादा वाक्य आहे, यू हॅव टू कम्प्लीट दॅट सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, इफ द ऍस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज ही वुड हॅव कॅरीड. की ऍस्ट्रॉलॉजर त्या खेड्यात थांबला असता, त्याने ऍस्ट्रॉलॉजरचं काम केलं नसतं तर त्याला काय करावं लागलं असतं. अशा प्रकारचे एक गेस वर्कच्या आधारावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, लेट्स स्टॉप हिअर. We will continue this lesson to the next